जे मध्यमवर्गीय त्यांना मिळाल्याच पाहिजेत आणि त्या तुम्ही देणार. बरं, आता मुंबईकडून थोडंसं आपण पुण्याकडे जाऊया. पुण्याचा जर एक अंदाज घेतला गेला तर थोडीशी नाराजगी आहे उमेदवारांवर. ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली गेली आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक उमेदवार त्यात आहेत. ह्याच्याशिवाय पर्याय नसतो का? आमच्या पक्षात नाही दिली आम्ही. नाही, ही सगळी जी काही उमेदवारी दिली गेलेली आहे ती खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटतं की अजितदादांनी असे उमेदवार का द्यावे. म्हणजे एखाद्यावर राजकीय गुन्हे आहेत हे आपण समजू शकतो, खून, दरोडा, गँग वॉर असे गुन्हे असलेल्या लोकांना आपल्या पक्षाचं अधिकृत चिन्ह देणं हे अतिशय चुकीचं आहे. मी त्याच्यावर माझी नाराजी प्रकट केली आहे. आणि अशा पद्धतीनं एकीकडे जर आपण दर भाषणामध्ये आयुक्तांना सांगतो, आयुक्त कोयता गँग दिसली नाही पाहिजे, आयुक्त तुम्हाला आम्ही इतकं दिलंय, इथे कुठल्याही पद्धतीचं गुन्हेगारी दिसली नाही पाहिजे, आणि दुसरीकडे अशा अतिशय जालिम गुन्हेगारांना आपण जर त्या ठिकाणी राजाश्रय देणार असू तर गुन्हेगारी कशी कमी होईल. त्यामुळे चूक आहे. आणि पुण्यासारख्या भागामध्ये जिथे पुणेकर हा उच्च शिक्षित आहे त्याच्यावर अशा पद्धतीचे उमेदवार लादणं हे एकदम चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे पुणेकर त्याचं उत्तर देतील. सिव्हिक सेन्स थोडासा कमी पडतोय का आपल्या? आहेच. याच्यात मला असं वाटतं की काही दुमत नाही, सिव्हिक सेन्स कमी आहे. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये अधिक सिव्हिक सेन्स डेव्हलप करण्याच्या संदर्भातलं करिक्युलम हे सामील केलं पाहिजे. अतिशय रिव्होल्युशनरी असा हा निर्णय असेल मला असं वाटतं. कारण आपण ज्यावेळी बाहेरच्या, मला असं वाटतं आजकाल बरेच जण हे परदेशांमध्ये जात असतात, तिकडचे रस्ते पाहून प्रेमात पडतात त्या रस्त्यांच्या, कारण ते स्वच्छ असतात, चालायला जागा असते. मुंबईत चालायला जागा नाहीये. इतके 99% मला वाटतं फुटपाथ